तर सगळ्यात आधी सर्वांना माझा मनाचा जय भीम नमो बुद्धाय. तर आजचा हा ब्लॉग बनवला आहे. थंबनेलवरून तुम्हाला माहीतच पडले असेल की आजचा हा ब्लॉग आहे कशासाठी. तर उद्या आहे वर्षवास. तर वर्षवासानिमित्त मी काढली माझ्या घराची साफसफाई. तर मी आता ह्या मूर्त्या घासून घेणार आहोत. चांगल्या मस्त आपण याला स्वच्छ करून घेऊया. तर ह्या काय ना साफ करायच्या माहीत आहे का तुम्हाला. तर मी याला ना कोणतंच पावडर यूज करत नाही. काय होतं पावडर यूज केल्यानं याची जी चमक आहे ना ती चमक चालली जाते. तर त्याच्यासाठी चमक टिकवून राहण्यासाठी मी आज वापर करणार आहे टमाटरचा. की या टमाटरनं याची जी चमक असते ते कायम टिकून राहणार. तर बघा माझा शेवटपर्यंत व्हिडिओ, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण तथागताची मूर्ती साफ करू. याला आपण कट करून घेऊ. चाकूने कट करू शकता, पण मी आता माझ्याजवळ चम्मच आहे तर चमच्याच्या मदतीने मी याला कट करून घेतलं. बघा सुरुवात करूया. आपण मस्त घासून मला क्लीन करून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते. जशी या मूर्तीची आधी चमक होती तशीच याची चमक कायम दिसून तुम्हाला. तर त्याचीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा. बुद्धिदेवा तुझी ज्ञानगंगा, मार्ग लावी आम्हाला प्रसंगा. बुद्धिदेवा तुझी ज्ञानगंगा, मार्ग तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण साईडने टमाटर लावून घेतलेलं. बघा अशी या पद्धतीने सगळ्याला घासून घेतलाय टमाटरनी. तर आता काय करायचं, एखाद्या ब्रशच्या मदतीने ब्रश केलेलं ब्रश घ्यायचं. ब्रशच्या मदतीने हे कानी कोपरे जे असते मूर्तीचे सगळे हे आपण घासून घ्यायचे. हे असे व्यवस्थित सगळे कानी कोपरे बारीक चिरीक राहत असतात ते सगळे ब्रशच्या मदतीने घासून घ्यायचे. टमाटरचं पाणी असते सर्व बाजूला. तर या पद्धतीने बुद्धिदेवा तुझी ज्ञानगंगा, तर बघा या पद्धतीने मी घासून घेतली आहे पूर्ण. तर आता याच्यावर सोडूया आपण पाणी.
बुद्धिदेवा तुझी ज्ञानगंगा तर बघा कशी निघाली आहे की नाही. जशीच्या तशी चमक आली ना याला. आधी जशी होती तशी चमक टमाट्याने राहते. तुम्ही पण एकदा घरी नक्कीच ट्राय करा. बघू शकता कशी निघाली. यानं काय होतं ना की आपली ही जी मूर्त काळपट होत नाही, जशीच्या तशीच राहते बघा, अशी चमक येतात. तर याच पद्धतीने आपण या सगळ्या मूर्त्या आता घासून घेऊया. तर एक आपली झाली घासून. तर हे बघा बाबासाहेबाची पण किती मोडली आहे बघा, काळी काळी झाली. खूप दिवस झाले मी याला घासलंच नव्हतं. तर म्हटलं चला आता घासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. बघा आता याच पद्धतीने आपण या सगळ्या मूर्त्या घासून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो. तर बघा याच पद्धतीने आपण बाबासाहेबाच्या ह्या मूर्तीलाही सेम असंच घासून घेतलं आहे. टमाटर पूर्ण बाजूने बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. कोणी कोणी काय करतं माहीत आहे का, काही बायकांच्या घासायच्या जीवावर येतं म्हणून त्या काय करते, मूर्तीला पालिश लावतात. बघा बाबासाहेबांना आपल्यासाठी किती काय नाही केलं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि आपण साधी मूर्ती घासू शकत नाही महिन्यातून एकदा. तर प्लीज असं करू नका. साफ ठेवत जा, नेहमी घासायचं. नेहमी घासल्यानं काय असतं, खराबच होत नाही ना नेहमी घासायचं असलं. तर याला पण तसंच आपण घासून घ्यायचं. कष्ट केलेत माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाणत्याची तुम्हारा कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले माझ्या अभिमानी. तर बघा कशी निघाली मूर्ती. निघाली की नाही चांगली. तर याच पद्धतीने आपण सर्व मूर्त्या, सगळे भांडे घासून मग तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने माझी झाली आहे तयारी आणि माझी सर्व मूर्त्या झाली आहे, निघाले आहे चकचक. तर बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा किती सुंदर निघाले. तर माझे सगळे भांडे देवाचे झाले घासून. तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा या पद्धतीने. तर सगळ्यांना बाय.